नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 15.2चा तिसरा प्रश्न सोडवणार आहोत. इफ पेरिमीटर ऑफ रोम्बोस इज 100 सेंटीमीटर. रोम्बोसची पेरिमीटर आपल्याला 100 सेंटीमीटर दिलेली आहे. अँड लेंथ ऑफ वन डायगोनल इज 48 सेंटीमीटर. आणि एका डायगोनलची लेंथ दिलेली आहे. व्हॉट इज द एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटरल. तर त्या रोम्बोसचा एरिया किती होतो तो आपल्याला काढायचा आहे. सोडूया. प्रश्न जशाच तसा आपण लिहून घेतलेला आहे. एक रोम्बोस काढू आपण. समजा पॉइंटला नाव देऊ ABCD. ह्या पॉइंटला एमने इंडिकेट करू. आता मित्रांनो, या प्रॉब्लेममध्ये आपल्याला एका डायगोनलची लेंथ दिलेली आहे. समजा हा SC डायगोनल, याची लेंथ दिलेली आहे 48 सेंटीमीटर, बरोबर आहे. आणि पेरिमीटर दिलेली आहे. ह्या रोम्बोसची पेरिमीटर म्हणजे पूर्ण बाजूंची बेरीज 100 सेंटीमीटर दिलेली आहे. पूर्ण बाजूंची बेरीज दिली म्हणजे 4 बाजू आहेत. 4 बाजूंची बेरीज आपल्याला 100 सेंटीमीटर दिली. प्रत्येक बाजू इक्वल असते म्हणून एक लेंथ किती होईल आपली, ही 25 होईल, बरोबर आहे. 25 25 25 25 पूर्ण ॲडिशन केली तर 100 येते. म्हणजे याची पेरिमीटर किती येते 100. म्हणजे ही साईड आपल्याला माहीत होईल. आता आपल्याला डायगोनल 48 सेंटीमीटरचा दिलेला आहे. डायगोनल समजा SC ही पूर्ण लेंथ दिली आपल्याला 48 सेंटीमीटर. यावरून डायगोनल काय करतात, रोम्बोसचे डायगोनल एकमेकांना 90 डिग्रीमध्ये बायसेक्ट होतात. म्हणजे हे जेवढं डिस्टन्स आहे AMचं तेवढंच MCचं होते, बरोबर आहे. आणि MBचं जे डिस्टन्स आहे तेच DMचं होईल. म्हणजे आता ही लेंथ आपल्याला पूर्ण टोटल SC दिलेली आहे म्हणून आपल्याला 48 दिली. याचं हाफ 48ची 24 म्हणजे ही साईड किती होईल आपल्याला 24 माहीत होते. आता ह्या दोन साईड्स माहीत झाल्या तर हा इथं राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. राईट अँगल ट्रायंगल तयार झाल्यामुळं आपण ही साईड काढू शकतो पायथागोरस थेरम यूज करून. ही साईड माहीत होईल आपल्याला. ही साईड माहीत झाली की मग ही साईड जी आहे तीच साईड एवढी राहील. MBचं जे डिस्टन्स येईल आपल्याला पायथागोरस थेरम वापरून तेच MDचं राहील. म्हणजे ही साईड माहीत झाली, ही त्याच्या इक्वलच राहणार. म्हणजे टोटल एवढी माहीत होईल BD म्हणजे हा आपला दुसरा डायगोनल. फर्स्ट डायगोनल आपल्याला दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये. सेकंड डायगोनल याप्रमाणे ही लेंथ आपल्याला काढायची. ही लेंथ आपल्याला ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस आपण डायरेक्ट फॉर्म्युला वापरून हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स लेंथ, त्यामुळं हे दोन्ही डायगोनल माहीत होतील आणि फॉर्म्युला वापरून त्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व करू. सोडूया स्टेप बाय स्टेप. सपोज ABCD quadrilateral ABCD is a rhombus. AC and BD, length of AC and length of BD. AC and BD are the diagonals intersecting each other in point M. बरोबर आहे. डायगोनल इंटरसेक्टिंग each other in point M. hence फ्रॉम फिगर म्हणजे लक्षात येण्यासाठी आपल्या फ्रॉम फिगर AM
AM इक्वल टू MC इक्वल टू AM इक्वल टू MC इक्वल टू हाफ AC, बरोबर आहे, असं लिहू शकतो आपण. आणि अँड हे डायगोनल झालं. तसंच BM इक्वल टू MD इक्वल टू हाफ आहे. हे डिस्टन्स कसं आहे, हाफ आहे कशाचं, BDचं, डिस्टन्स लेंथ ऑफ BD, बरोबर आहे. अँड मेजर ऑफ अँगल AMB हा किती होईल, 90 डिग्री काटकोन. हे आपण ह्या तिन्ही स्टेप, ही स्टेप आणि ही स्टेप आणि ही स्टेप, हे तीन स्टेप कशा लिहिल्या, कारण क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बोस असल्यामुळं आपण ते लिहू शकलो, बरोबर आहे. आता 9 पेरिमीटर ऑफ रोम्बोस इक्वल टू काय होईल, सर्व बाजूंची बेरीज 4 इंटू साईड. पेरिमीटर ऑफ रोम्बोस दिलेले आपल्याला गिवन डाटामध्ये 100, 4 इंटू साईड, आपल्याला एक साईड काढायची आहे AB. देअरफॉर AB इक्वल टू 100/4, देअरफॉर AB इक्वल टू 25. ही ABची लेंथ भेटली आपल्याला 25. आता इन राईट अँगल ट्रायंगल, हा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. एक मिनिट. AM इक्वल टू MC इक्वल टू हाफ AC, बरोबर आहे. ACची व्हॅल्यू दिली होती आपल्याला गिवन डाटामध्ये, हाफ इंटू AC 48 दिलेलं आहे. 48 म्हणजे 48ची हाफ 24, म्हणजे ही साईड आपली 24 भेटली. ही AB आपण आत्ताच काढली, तर पायथागोरस येथे अप्लाय करून आपल्याला ही साईड काढता येईल. in right angled triangle AMC we know AB square equal to AM square plus MB square. ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस थेरम अप्लाय केला. AB स्क्वेअर इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MB स्क्वेअर, बरोबर आहे. आता आपण व्हॅल्यू टाकू. ABची लेंथ आपण 25 काढली होती. 25 स्क्वेअर इक्वल टू AM इथं भेटलेली आपल्याला, कारण ACची लेंथ दिली 48, त्यावरून AMची लेंथ 24, म्हणजे 24 स्क्वेअर प्लस MB प्लस MB स्क्वेअर. देअरफॉर MB स्क्वेअर इक्वल टू 25 स्क्वेअर मायनस 24 स्क्वेअर. 25चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 625
आणि 24चा स्क्वेअर 576. हे सबस्ट्रॅक्शन येईल 49. बरोबर आहे. ही व्हॅल्यू आली MB स्क्वेअरची. MB स्क्वेअरची व्हॅल्यू आली. स्क्वेअर रूट घेतलं तर फक्त MBची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 7. देअरफॉर MB = 7. MBची व्हॅल्यू भेटली. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला MBची व्हॅल्यू भेटली म्हणजेच DMची भेटली, कारण इक्वल आहेत. म्हणजे ही आली आपली व्हॅल्यू 7, तर ही 7 म्हणजे टोटल येईल आपली BDची व्हॅल्यू येईल 14. आता प्रॉब्लेममध्ये आपल्याला AC हा डायगोनल दिलेला आहे 48चा. आत्ता आपण BD काढू शकतो. 7 + 7 करून 14. म्हणजे दोन्ही डायगोनल व्हॅल्यू माहीत झाल्या तर फॉर्म्युला यूज करून आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. MB = 7 बट DM = MB, कारण रोम्बोस आहे तो. देअरफॉर DM = MB = 7. नाऊ हा डायगोनल BD = MB + MD. देअरफॉर BD = DM + MB = 7 + 7 = 14. म्हणजे दुसरा आपला डायगोनल किती भेटला लेंथचा? लेंथ ऑफ BD = 14. AC डायगोनल आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे आणि BD आत्ता आपण काढला. एरिया ऑफ रोम्बोस. आता आपला फॉर्म्युला यूज करू आपण. एरिया ऑफ रोम्बस = हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ्स ऑफ डायगोनल्स. दोन डायगोनल, एक डायगोनल आपला AC आणि दुसरा डायगोनल BD. देअरफॉर ACची व्हॅल्यू आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली 48 आणि BD आत्ता आपण काढली 14. ओके. 2 2 4 2 4 8 म्हणजे राहील 24 × 14. हे जर सोडवलं आपण 14 4 56, हातचे आले 5, 14 2 28, 28 आणि 5 33, 3 36. एरिया आहे. एरिया असल्यामुळं युनिट येईल स्क्वेअर सेंटीमीटर. युनिट दिलं आपल्याला स्क्वेअर सेंटीमीटर. समजलं मित्रांनो? हेन्स एरिया ऑफ दी quadrilateral is 336 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. समजले मित्रांनो? पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.